नाशिक जिल्हा पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरलाय। जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा आणि दिंडोरी तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवलेत। सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसर तर पेठ तालुक्यातील गोंदे, भायगाव, जांभूळमाळ, हरणगाव भागात दुपारी 12:40 भूकंपाचे धक्के जाणवले। तर दिंडोरी तालुक्यातील ननाशी, बागलीचा पाडा परिसरात 12:45 भूकंपाचे धक्के जाणवले। सातत्याने होत असलेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतं। बातमी सोलापूरमधून। सोलापूर मनपात महाविकास आघाडीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात आले। महत्त्वाचे भूखंड बीओटी तत्वावर देण्यास महाविकास आघाडीचा विरोध आहे। या संदर्भातला प्रस्ताव उद्या होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत येणार आहे। हा प्रस्ताव सभागृहात येण्याआधीच महाविकास आघाडीकडून विरोध दर्शवला जातोय। यासाठी महाविकास आघाडीने मनपा आयुक्तांना आज भेटीसाठी वेळ घेतली होती, पण ऐनवेळी मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची तब्येत खराब असल्याने ते पालिकेत आले नाही। उद्याच्या बोर्डामध्ये आम्ही महापौर असेल, आयुक्त असेल, जे पालकमंत्री सांगून गेले विषय करावाच लागेल। जर चुकीचं काम केलं तर महाविकास आम्ही रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। एवढंच नाही तर आम्ही कोर्टात देखील जाऊ आणि सोलापूर शहरातले गार्डन असतील, शाळा असतील, बगीचा असतील वाचवण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू आहेत। हे चुकीचे विषय आणलेत, त्यांना कळत नसेल, समजत नसेल। तुम्ही सगळे बघा, सगळे विषय अजेंडावरचे सगळ्या विषय या ठिकाणी आरक्षित जागेचे आहेत। एकतर तुम्ही आरक्षण बदलायला पाठवलं पाहिजे होतं, राज्यामध्ये तुमची सरकार आहे, तुम्ही विषय आणताना व्यवस्थित आणायला पालता, अतिशय चुकीचा। महाविकास आघाडीची काल बैठक झाली। सर्व पक्षाचे आमच्या महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत। काल आमचे नगरसेवक गटनेते चेतन भाऊ नरोटे यांनी आयुक्तांची वेळ घेतली होती की आम्हाला निवेदन द्यायचं आहे। बीओटीच्या नावाखाली सोलापूर शहर विकण्याचा घाट या महापालिकेतल्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे। त्या संपूर्ण सोलापूर शहरामध्ये उद्रेक होत असताना सुद्धा हे विषय आणायच्या 150 कोटीसाठी 1,500 कोटीची मालमत्ता विकायची। गेली अनेक वर्ष हेच लोक सत्तेत आहेत। आता सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन हेच लोक सत्तेत, मूळ भाजपवाले बाहेरच आहेत, परंतु पालकमंत्र्याच्या दबावाखाली येऊन ही लोक हे विषय करण्याचा घाट घातलेला आहे। परंतु आम्ही यांचा ही भ्रष्टाचार आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।